मी एक गृहिणी आहे, घरातच असते. पार्लरमध्ये जाऊन क्लीनअपसाठी एवढे पैसे का खर्च करू? पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करायचं म्हटलं ना तर खूप पैसे घेतात. अरे यार, पैसे न खर्च करता घरगुती वस्तूंपासूनच क्लीनअप कसा करायचा? नमस्कार, मी अध्या खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एकही पैसा न खर्च करता घरच्या घरी फेशियल क्लीनअप कसा करायचं ते दाखवणार आहे. खूप साऱ्या अशा लेडीज आहेत ज्यांच्यामध्ये गृहिणी स्पेशली या ज्या गृहिणी असतात त्या असा विचार करतात की आम्ही कुठे बाहेर जात नाही, घरातच असतो, त्यामुळे आम्हाला क्लीनअप करायची काही एक गरज नसते किंवा पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करायचं म्हटलं तर आपले खूप पैसे खर्च होतात आणि गृहिणी म्हटलं की आपण कमवत नाही आहे, त्यामुळे आपल्याकडे पैसे नसतात. ठीक आहे, आणि पैसे जरी असले तरी आपण हा विचार करतो की पार्लरमध्ये जाऊन एवढा खर्च करण्यापेक्षा या पैशातून ना माझं थोडंसं वेगळं काहीतरी काम होईल, म्हणून आपण पार्लरमध्ये जात नाही, स्वतःकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपण पार्लरमध्ये जाऊन असं क्लीनअप वगैरे फेशियल वगैरे अजिबात करत नाही. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला घरच्या घरी एकही पैसा न खर्च करता घरच्या घरी फेशियल क्लीनअप कसं करायचं ते दाखवणार आहे. फ्रेंड्स, या क्लीनअपने काय होईल, सगळ्यात आधी मी तुम्हाला फायदे सांगते. याच्याने तुमचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह होतील. तुमच्या स्किनवरची जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह होईल. तुमची स्किन जी आहे ती रिज्युनेट होईल. तुमची स्किन ग्लोईंग दिसेल, ब्रायटन दिसेल आणि त्या स्किनवर जर क्लॉग पोर असतील तर ते पोर्स रिड्यूस होतील आणि तुमची स्किन खूप छान होईल. त्यामुळे हप्त्यातून एकदा तरी तुम्हाला क्लीनअप करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला हप्त्यातून एकदा नाही जमलं तर 2 हप्त्यातून तुम्ही क्लीनअप करू शकता. ठीक आहे. आणि फ्रेंड्स, आता उन्हाळा पण आलेला आहे. उन्हाळ्यामध्ये आपली स्किन डल होते, पिंपल ॲक्नेचा आपल्याला त्रास होतो, स्किन अजिबात ग्लो करत नाही आणि आपली स्किन अनहेल्दी होते. तर फ्रेंड्स, हा जर क्लीनअप तुम्ही हप्त्यातून एकदा जरी केलात ना तरी तुमच्या स्किनवर छान असा ग्लो येईल, डलनेस पूर्ण निघून जाईल, ॲक्ने पिंपलचा त्रास होणार नाही आणि तुमची स्किन हेल्दी पण राहील. आणि आता गुढीपाडवा पण आलेला आहे, तर गुढीपाडव्याला आपली स्किन हेल्दी आणि ग्लोईंग पण दिसली पाहिजे. आज मी तुम्हाला घरगुती वस्तूंपासून क्लीनअप कसं करायचं ते दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मला इथे एक सांगायचं आहे, खूप सारी नावं आलेली आहेत माझ्याकडे. सबस्क्रायबरची पूर्ण मी लिस्ट करून घेतलेली आहे, जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची. तर खूप सारी नावं आलेली आहेत, ती सर्व नावं मी व्हिडिओच्या एंडला घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण आता व्हिडिओ सुरू करूयात. पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, जे नवीन सबस्क्रायबर असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचसोबत तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेऊन मी स्पेशल तुम्हाला थँक्यू म्हणेल. तर चला, जास्त गप्पा न मारता लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात. फ्रेंड्स, आपण DIY क्लीनअप करत असलो तरी ही क्लीनअपची जी पहिली स्टेप आहे ती म्हणजेच क्लिन्झिंग. तर आपल्याकडे रोजचा जो कोणताही फेसवॉश असू द्या, त्या फेसवॉशने आपल्याला सगळ्यात आधी आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. इथे मी हिमालयाचा नीम प्युरिफाईंग फेसवॉश वापरते. छानपैकी चेहऱ्यावर अप्लाय करून 30 ते 40 सेकंद चेहऱ्याची मसाज करायची आहे. त्यानंतर थंड पाण्याने तुमचा चेहरा स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे. यानंतर मी रुमालाने छान असा फेस ड्राय करून घेते. आता तुम्ही बघू शकता माझा फेस छान असा क्लीन झालेला आहे आणि स्वच्छ झालेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे ती म्हणजे स्क्रब. तर इथे मी स्क्रबसाठी कॉफी पावडर घेतलेली आहे. या पाऊचमध्ये 1 चमचा कॉफी पावडर असते. त्यानंतर आपल्याला 1 चमचा साखर घ्यायची आहे आणि मी साखर थोडीशी वाटून घेतली आहे. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे कोकोनट ऑइल टाकायचं आहे आणि त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता DIY स्क्रब तयार झालेला आहे. आता हा जो स्क्रब आहे तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे. जिथे जिथे तुम्हाला ब्लॅकहेड्स आहेत ना तिथे तिथे तुम्हाला हा स्क्रब अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटं छान अशी फेसला एक्सफोलिएट करायचं आहे. त्याने आपल्या फेसवरची जी डेड स्किन आहे ती निघून जाईल, ब्लॅकहेड्स अँड व्हाईटहेड्स ते निघून जातील. तुम्हाला जर क्लॉग पोर्स असतील ना तर त्याच्यामध्ये ब्लॅकहेड्स असतात तर ते लूज होतील. ठीक आहे, आणि याच्यामध्ये कॉफी आहे ना, कॉफीमध्ये कॅफीन असतं. कॅफी तुमच्या पिगमेंटेशनला रिमूव्ह करायचं काम करतं. साखरेमध्ये ग्लायकोलिक ॲसिड असतं, त्यामुळे तुमची स्किन ग्लोईंग दिसते. यानंतर यामध्ये आपण कोकोनट ऑइल टाकलेलं आहे. कोकोनट ऑइल आपल्या स्किनला मॉइश्चराईज करायचं काम करते. ठीक आहे, तर छान असं आपल्याला एक्सफोलिएट करून घ्यायचं
करायचा आहे आपला चेहरा. आणि यानंतर मी काय करते, थोडंसं स्क्रब घेते असं आणि लिप्सवर अप्लाय करून छान असं लिप्सला पण मी एक्सफोलिएट करते. त्याने लिप्सवरील जी डेड स्किन आहे ती निघून जाईल आणि आपले जर लिप्स ब्लॅक असतील तर त्याचं पिगमेंटेशन रिमूव्ह करायला पण हा स्क्रब खूप उपयुक्त ठरतो. तर तुम्ही अशा प्रकारे लिप्सवर पण हा स्क्रब वापरू शकता. ठीक आहे. चेहरा 2 ते 3 मिनटं एक्सफोलिएट केल्यानंतर आता आपल्याला चेहऱ्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर किती छान असा ग्लो आलेला आहे. डेड स्किन जी आहे स्पेशली ती छान अशी रिमूव्ह झालेली आहे. आता फेस छान असा मी ड्राय करून घेते. यानंतर आता आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे ती म्हणजे स्टीमिंग. त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला एक रुमाल डीप करायचा आहे आणि एक्सेस जो पाणी आहे रुमालातलं ते काढून टाकायचं आहे. आणि या रुमालाच्या थ्रू आता आपल्याला स्टीमिंग घ्यायची आहे. त्याने काय होईल, आपले जे क्लॉग पोर्स आहेत ना ते ओपन होतील. ब्लॅकहेड्स अँड व्हाईटहेड्स आहेत ना ते इझिली रिमूव्ह होण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. आणि स्टीमिंग घेतल्याने ना आपली स्किन रिलॅक्स पण होते. त्यामुळे अशा प्रकारे 2 ते 3 वेळा छान असं रुमाल चेहऱ्यावर ठेवून आपल्याला स्टीमिंग घ्यायची आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी मी माझ्या फेसला स्टीमिंग केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे ती म्हणजे ब्लॅकहेड्स अँड व्हाईटहेड्स रिमूव्ह करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला छान असा हा कोणत्याही स्टोअरमध्ये टूल मिळेल आणि याची जी पुढची राऊंड साईड आहे सर्कल साईड त्याने तुम्हाला तुमचे सर्व ब्लॅकहेड्स अँड व्हाईटहेड्स रिमूव्ह करायचे आहेत. वाफ घेतल्याने तुमचे जे ब्लॅकहेड्स अँड व्हाईटहेड्स आहेत ना ते छान असे रिमूव्ह होतात. थोडंसं आपल्याला प्रेशर द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इझिली तुमचे जे ब्लॅकहेड्स अँड व्हाईटहेड्स ना ते रिमूव्ह होतात. ठीक आहे. मी सगळ्यात आधी माझ्या नोजवरचे जे व्हाईटहेड्स आहेत ते काढून टाकले आहेत. ब्लॅकहेड्स नाही आहेत माझ्या चेहऱ्यावर जास्त, मी नेहमी ते क्लीन करत असते. त्यानंतर अनवटीवर खूप असतात. प्रत्येक लेडीजला मी बघितलेले आहेत अनवटी आणि नोजवर खूप ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स असतात. ते व्यवस्थित काढा. त्यानंतर गाळाच्या इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ब्लॅकहेड्स अँड व्हाईटहेड्स रिमूव्ह करायचे आहे. आणि फ्रेंड्स तुम्ही आता बघू शकता मी ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह केले आहेत आणि माझा जो नोज आहे माझी अनवटी आहे ती किती शाईन आणि क्लीन दिसते. फ्रेंड्स यानंतर आता आपल्याला फेस पॅक अप्लाय करायचा आहे कारण आपण स्टीम घेतली आहे आणि आपले पोर्स जे असतात ते ओपन होतात. त्यामुळे त्यांना बंद करण्यासाठी त्यांची साईज मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला फेस पॅक अप्लाय करायचा आहे. त्यासाठी इथे मी 1 टीस्पून कॉफी पावडर, 1 टीस्पून आपल्याला बेसन घ्यायचं आहे. चिमूटभर मी घरचीच हळद टाकली आहे. त्यानंतर इथे 3 टीस्पून आपल्याला दही घ्यायचं आहे. सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही घरगुती फेस पॅक बनवू शकता आणि हा फेस पॅक तुम्ही हप्त्यातून 2 वेळासुद्धा लावू शकता. बघू शकता आपला फेस पॅक रेडी झालेला आहे आणि आपल्याला पूर्ण फेसवर तो अप्लाय करून घ्यायचा आहे. ठीक आहे. फ्रेंड्स आपण याच्यामध्ये कॉफी टाकली आहे. कॉफीने आपले पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट्स निघून जातात. त्यानंतर थोडी हळद टाकली आहे. हळदीमध्ये आपल्या अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्यामुळे आपल्या पिंपल ॲक्ने असतील तर तेही निघून जातील. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे बेसन टाकलेलं आहे. बेसनमध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात त्यामुळे आपली स्किन मध्ये डर्ट असेल इम्प्युरिटीज असतील तर ते रिमूव्ह करण्याचं काम बेसन करेल. त्यानंतर आपण इथे दही टाकलेलं आहे. दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड असतो त्यामुळे आपली जी स्किन आहे ग्लोईंग अँड ब्राईटिंग करण्याचं काम दही करतं. छान असं पूर्ण फेसला अप्लाय करा. त्यानंतर मानेला अप्लाय करा. जर मानेला पिगमेंटेशन असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी हा फेस पॅक खूप उत्तम आहे. यानंतर फेस पॅक आपल्याला 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे. त्यापेक्षा जास्त अजिबात नाही ठेवायचं कारण जर ते सुकलं ना ते आपली स्किन खेचली जाते आणि आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात. ठीक आहे. 15 मिनटंच मी ठेवलं होतं आणि त्यानंतर चेहरा आपल्याला स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता अजून चेहऱ्याला मी ड्रायही नाही केला आणि माझा जो चेहरा आहे किती क्लीन दिसतो आहे आणि काय ग्लो आलेला आहे. तर हा फेस पॅक तुम्ही नक्की अप्लाय करा. ठीक आहे. यानंतर आपल्याला पूर्ण फेस असा ड्राय करून घ्यायचा आहे आणि ड्राय केल्यानंतर तुम्हाला फायनल रिझल्ट मी दाखवते. ड्राय केल्यानंतर तुम्ही बघू शकता माझा जो फेस आहे किती ग्लो करतो. फेसवर शाईन आलेली आहे आणि माझी स्किन ना खूप सॉफ्ट झाली होती. तुम्ही नक्की हा क्लीनअप घरी ट्राय करा. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला स्किन केअर करायची आहे. त्यासाठी आपल्याला रोज वॉटर किंवा टोनर अप्लाय करायचं आहे. त्याने आपल्या स्किनचा pH बॅलन्स मेंटेन राहतो. आपले जे पोर्स असतात थोडेसे ओपन झालेले असतात तर ते मिनिमाइज करण्याचं काम टोनर करतो. जर टोनर नसेल तर अशा प्रकारे डाबर गुलाबरीचं तुम्ही रोज वॉटर देखील वापरू शकता. ठीक आहे. याने तुम्हाला खूप छान असं थंड वाटेल आणि तुमची स्किन रिलॅक्स करेल. यानंतर आपला जो पण आवडीचा तुमचा मॉइश्चरायझर असेल डेली जो मॉइश्चरायझर वापरतात तो तुम्हाला अप्लाय करायचा आहे. मी इथे लॅक्मेचा पीच मॉइश्चरायझर अप्लाय करते. ठीक आहे. आणि व्यवस्थित अप्लाय करून आता आपल्याला 2 मिनटं
थोडंसं आपल्याला मसाज करायचं आहे, ठीक आहे. त्याने काय होईल की जो पण मॉइश्चरायझर आहे ना तो तुमच्या स्किनमध्ये पेनिट्रेट होईल आणि तुमची स्किन रिलॅक्स होईल. तर मी कधीही क्लीनअप केल्यानंतर थोडंसं असं मॉइश्चरायझर लावून थोडी अशी मसाज करते, त्याने माझी स्किन रिलॅक्स होते आणि खूप छान तुम्हाला अजून इफेक्ट चांगला मिळेल. तर अशा प्रकारे आपण घरगुती वस्तू वापरून क्लीनअप करू शकता. इथे मी फेसवॉश, मॉइश्चरायझर आणि टोनर अप्लाय केलेला आहे. तो आपण डेली अप्लाय करतोच, पण अशा प्रकारे घरगुती क्लीनअप तुम्ही करू शकता एकही पैसा न खर्च करता. पार्लरमध्ये एवढे जर पैसे घालवायचे नसतील तुम्हाला तर अशा प्रकारे छान असं घरगुती क्लीन हप्त्यातून एकदा किंवा 2 हप्त्यातून एकदा तुम्ही घरच्या घरी करू शकता. आय होप तुम्हाला हा क्लीनअप आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स, हा होता आपला आजचा क्लीनअप. ही होती आपली आजची व्हिडिओ. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही बघितलंच किती सिम्पली, किती इझिली स्टेप बाय स्टेप हा क्लीनअप मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि मी या क्लीनअपसाठी जेवढ्या पण वस्तू वापरलेल्या आहेत ना त्या सर्व आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात. अशी एकही गोष्ट नाही आहे की जी आपल्याला बाहेरून आणायला लागेल, ठीक आहे. सर्व वस्तू आपल्या घरातच असतात, त्या फक्त घ्यायच्या आहेत आणि हा क्लीनअप तुम्हाला करायचा आहे. याचा इफेक्ट, याचा रिझल्ट पण खूप छान आणि उत्तम मिळेल तुम्हाला. आणि हा क्लीनअप नक्की ट्राय करा आणि मला तुमचा जो एक्सपिरियन्स असेल ना तो कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आता उन्हाळा पण आहे, त्यामुळे तुमच्या स्किनला ग्लोईंग, हेल्दी ठेवायचं असेल तर हप्त्यातून एकदा तरी हा तुम्ही क्लीनअप केलाच पाहिजे. त्यानेच तुमची स्किन ग्लोईंग आणि हेल्दी राहील आणि तुम्ही घरगुती वस्तूंपासून खूप छान असा क्लीनअप करू शकता. अजिबात तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन खर्च करायची गरज लागणार नाही आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. तुमचे अदर काही टॉपिक्स असतील ना तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येईल, ठीक आहे. आता आपण जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत, माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आलेली आहे, ठीक आहे. तर त्या नवीन सबस्क्रायबरचं आपण नाव शॉर्ट आऊट करणार आहे, त्यांना थँक्यू म्हणणार आहे. तर मी एक एक नाव घेते आणि तुम्हाला थँक्यू म्हणते. फर्स्ट नेम आहे अस्मिता गिरमाल, थँक्यू. सुरेखा पाटील, थँक्यू सो मच. अनु सोडलकर, थँक्यू. सपना ठोके, थँक्यू. तृप्ती जाधव, थँक्यू. मयुरी गायकवाड, थँक्यू. छाया इंदोरे, थँक्यू सो मच. सुगंधा कुडाले, थँक्यू सो मच. अंजली लांडे, थँक्यू व्हेरी मच. सुचिता गायकर जे आहेत, सुचिता गायकर, मला तुम्हाला इथे सांगायला आवडेल माझं जे माहेरचं नाव आहे ते माझं नाव आहे प्रतीक्षा गायकर, त्यामुळे गायकर त्यामुळे मला खूप आनंद झाला, ठीक आहे. रीना शिंदे, कीर्ती भोर. तर आजच्यासाठी मी एवढीच नावं कलेक्ट केलेली आहेत, कारण व्हिडिओ खूप मोठी होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पुढचे जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेईल, ठीक आहे. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव अँड टेक केअर. बाय.